जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसले तुका मने काळ तुका मने काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळंदी वल्लभं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो आर्यभूमि जिते जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिते वाढलो मी, नमो मातृभूमी तुझ्याच कामे पडो देह माझा नमामि नमामि। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावर नकरामा वेरू मस्तक हे पायावरे यावर करे संतांचा यावर करे संतांचा वर करे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाव स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरे आवार करे संतांच्या विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जिजाई रमण हरिश्रींचे सुमन आणि ज्ञानेशप्रिय असे असणारे श्री क्षेत्र देहू निवासी जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय आपल्या जीवनाची कृतकृत्यता व्यक्त करताना दिसून येतात। विठ्ठल विठ्ठल। अभंग तुकोबारायांचा आहे, बेस थोडा कमी करा बेस। अभंग तुकोबारायांचा आहे आणि याचा सरळ सरळ शब्दशः अर्थ अशा स्वरूपाचा आहे की महाराज म्हणतात, इकडे लक्ष द्या, महाराज म्हणतात मी जन्माला आलो आणि त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक झालं। जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे। मी जन्माला आलो त्याचं सार्थक झालं कारण त्या संतांनी मला सांभाळलं। तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती। संतांनी सांभाळल्यामुळे मनामध्ये असलेली भय भीती निघून गेली म्हणून मी कृतकृत्य झालो आणि जी जी इच्छा केली ते सगळं काही मला प्राप्त झालं। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो। मी जन्माला आलो त्याचं सार्थक झालं, संतांनी सांभाळ भय भीती निघून गेली, कृतकृत्य झालं, जी काय इच्छा केली ते सगळं काही मला प्राप्त झालं। मग आता तो काळ जरी आला तरी तो माझ्यावरती बळ करू शकणार नाही। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। विठ्ठल विठ्ठल। माझं या गावातलं हे पहिलंच कीर्तन बरं का, आणि पहिलं कीर्तन असल्यामुळे बरं का माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना, सुज्ञ जाणकार श्रोत्यांना कीर्तनाच्या सुरुवातीला
मी काही महत्त्वाच्या नेहमीप्रमाणे सूचना सांगणार आहे. ऐका. सगळ्यांना आवाज येतोय? येतोय का? पहिली सूचना, आणि त्या सूचनांचं पालन तुम्ही कीर्तन संपेपर्यंत करावं अशी माझी नम्रतेची इच्छा आहे बरं का, नम्रतेची भावना आहे. ऐका. पहिली सूचना, आता कीर्तन सुरू झाले. ऐका. आता कीर्तनातून कोणीही उठून जायचं, उठून जायचं. जेवण झाले ना? ऐका. वन मॅन शो नको बरं का, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला. सगळ्यांनी बोला. कीर्तनातून कोणी उठून जायचं असा आवाज शेवटपर्यंत ठेवा. दुसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही आपापसात एकमेकांशी अजिबात बोलायचं. तिसरी सूचना, कीर्तनामध्ये 11 ते 11:15 पर्यंत कोणीही स्वतः झोपायचं नाही आणि शेजाऱ्याला समाधी लागू द्यायची. चौथी सूचना, अजूनही ज्यांचे मोबाईल चालू असतील तर कृपया 1 तासाकरता आपापले मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा. अन्यथा आपापले मोबाईलची तोंड जरा दाबा, नाहीतर ते मोबाईल जप्त करण्यात येतील. आणि शेवटची आणि महत्त्वाची सूचना, कीर्तनामध्ये कोणी हाताने टाळी वाजवायची. कशाला नाही म्हणताय? असं काय करू नका. हाताने टाळी आणि मुखाने नाम, कीर्तन वेळेतच संपेल. विठ्ठला. श्री गजानन भंडारा, श्री क्षेत्र भरतगाववाडी बरं का. आणि या गावातील आजची द्वितीय दिवसाची हरिकीर्तन सेवा बरं का. मला वाटतं आल्यानंतर कळालं की श्री गजानन भंडाऱ्याला 234 वर्ष झाली बरं का. आणि पारायणाला 51 वर्ष पूर्ण झाली, 54 वर्ष पूर्ण झाली बरं का. आणि या 54 वर्षातील आजची दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या प्रेमाने मदतसारख्या एका बाल वारकऱ्याकडे ही सेवा आली. त्याच्या पुढचं बोलू का? सार्थकच्या वाट्याला ही सेवा आली. हे मी माझं परम सद्भाग्य समजतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला. ऐका मायबाप, या जगतामध्ये जीवन जगत असताना काही वर्ग पडतात. ऐका. काही वर्ग पडतात. प्रामुख्याने 3 वर्ग आहेत. मग त्यामधील तुकोबरायांनी पहिल्या वर्गाला प्रश्न केला की मायबाप, तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या जीवन जगण्याचं कारण काय आहे? काय विचारलं? तुम्ही कशा करता जीवन जगता? त्यावेळी त्या पहिल्या वर्गाने उत्तर दिलं, आम्ही जीवन जगतो ते फक्त आणि फक्त मजा मारण्याकरता जीवन जगतो. कशा करता जीवन जगतो? कशा करता? मग मात्र महाराजांनी दुसऱ्या वर्गाला प्रश्न केला की मायबाप, तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या जीवन जगण्याचं कारण काय? त्यावेळी त्या दुसऱ्या वर्गाने उत्तर दिलं, महाराज, आम्हाला मरण येत नाही म्हणून आम्ही जीवन जगतोय. नवे नवे मरणाची वाट पाहत पाहत जीवन जगतोय. मरण आमच्या हातात नाही म्हणून जीवन जगतोय. मग मात्र महाराजांनी शेवटच्या आणि तिसऱ्या वर्गाला प्रश्न केला की तुम्ही तरी योग्य सांगा, योग्य उत्तर द्या. सांगा, कशा करता जीवन जगता? जीवन जगण्याचं कारण काय? त्यावेळी त्या तिसऱ्या वर्गाने उत्तर दिलं, विठ्ठलचे एक
जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तिसऱ्या वर्गाने उत्तर दिलं, महाराज आम्ही जीवन जगतो, आम्ही फक्त देवाच्या दर्शनाकरता जीवन जगतो. कशा करता? देवाच्या दर्शनाकरता जगावं. बरं का, मनुष्यानं सुद्धा देवाच्या दर्शनाकरता जगावं. म्हणून वारकरी संप्रदायातील थोरद्वर्य गुरुवर्य शंकर महाराज खंदारकर गुरुजी कीर्तनामध्ये बसलेल्या सगळ्या महिलांना प्रश्न करायचे आणि तोच प्रश्न मी आज तुम्हाला करणार आहे. करू का? विचारू? मला सांगा, आंब्याचं लोणचं केव्हा करावं? कधी? उन्हाळ्यात. ऐका बर, आंब्याचं लोणचं जर उन्हाळ्यात करावं तर लिंबाचं लोणचं केव्हा करावं? हिवाळ्यात. ऐका, हा काही वेदांतातला प्रश्न नाही, सोपं उत्तर देतो. आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं, लिंबाचं लोणचं लिंबाच्या दिवसात. ऐका, लिंबाचं लोणचं केव्हाही करावं. लिंब बाजारात 12 महिने विकायला असतात, आंबे मात्र फक्त 4च महिने विकायला असतात. सिद्धांत आहे का? संसार हा कोणत्याही देहामध्ये केला तरी चालतो, भगवत दर्शन घेण्याकरता केवळ आणि केवळ मनुष्य देहच लागतो. याचे देहे घडे देवाचे योग्य प्रमाण दिलं बरं का महाराज. याची देह घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये फक्त भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शनच घेता येतं. का तुम्ही असं कधी ऐकलंय? आपल्या भरतगाव वाडीमध्ये, ऐका, भरतगाव वाडीमध्ये 4 ते 5 म्हशी एकत्र गोळा झाल्यात आणि त्यांची मीटिंग बसली आणि त्या मीटिंग मध्ये अशी चर्चा चालू आहे, चला आपल्या कीर्तनाचा गावात सप्ताह चालू आहे, पहिला दिवस हुकला, चला दुसऱ्या दिवशी तरी कीर्तनाला जाऊन बसू. ऐकले असं कधी? भगवंताचं दर्शन घेण्याकरता मनुष्य देहच लागतो. आता हे जरी पटत नसेल तर एक गोड कथा सांगतो, ऐका. विठाला रामायणाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी रावण सीता मातेला घेऊन निघाला होता, ऐका, सीता मातेला घेऊन लंकेकडे निघाला होता, त्यावेळी हे सगळं पाहतात ते दशरथ राजाचे मित्र असे असणारे जटायू काका. जटायू काका पाहतात आणि त्या रावणाच्या समोर येतात आणि त्या रावणाला अडविण्याचा प्रयत्न करतात. पण त्या जटायू काकांना मात्र तो रावण काही ऐकेना, आवरेना. मग मात्र रावण मनातल्या मनात खूप विचार करू लागला. रावण म्हणाला, अरे जटायू सारखा सामान्य पक्षी मला अडवतोय, आता याच्याकडे जरा बघावं. असं म्हणून तो रावण त्या जटायू काकांना गोड गोड बोलू लागला. त्यांना म्हणाला, अरे जटायू, तुला जर मला मारायचं असेल तर माझा प्राण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखात आहे. कुठं प्राण आहे? डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखात आहे. तू जर जवळ येऊन तिथे चोच जरी मारली तर मी जागच्या जागी गतप्राण होईल. असं म्हटल्यानंतर त्या जटायू काकांना ते खरंच वाटलं आणि ते चोच मारण्याकरता पुढं 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 येऊ लागले.
ज्ञानोबराय त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असं गोड बोलतायत. ज्ञानोबराय म्हणतात की साधूला कळत नाही दुर्जन कोणत्या वृत्तीनं आणि कोणत्या अनुषंगानं आपल्या मनातलं गुपित काढतोय. साधूशी न कळे दुर्जनाची वृत्ती. जटायू काका चोच मारण्याकरता जवळ आल्यानंतर, अत्यंत समीप आल्यानंतर तो रावण त्या जटायू काकांना गोड गोड बोलत दुसरा प्रश्न करतो. अरे जटायू, तुला जर मला मारायचं असेल तर माझा प्राण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नकात आहे. तू जर जवळ येऊन ते चोच मारली तरी मी जागच्या जागी गत प्राण होईल. मग आता मला सांग, तुझा प्राण कुठे आहे? काय विचारलं? तुझा प्राण कुठे आहे? तुझा प्राण कुठे आहे म्हटल्यानंतर त्या जटायू काकांनी खरं खरं उत्तर दिलं. त्याने सांगितलं, माझा प्राण, अरे माझा प्राण माझ्या पंखात आहे. पंखात प्राण आहे असं लक्षात आल्यानंतर रावण दुसरा तिसरा कोणताही विचार न करता आपल्या दोन्ही हातांनी त्या जटायू काकांचे दोन्ही पंख मुळासकट उपटून टाकतो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये नहालेले ते जटायू काका भगवान श्री प्रभू रामचंद्रांचं भजन करतायत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भगवंताकडे प्रार्थना करतायत की देवा, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले कर, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. रामरायांचं भजन करत असलेल्या त्या जटायू काकांच्या समोर श्रीराम प्रभू येतात. जटायू काकाची मान आपल्या मांडीवरती घेतात, डोक्यावरून हात फिरवतात आणि विचारतात, जटायू काका, अहो तुमची अशी अवस्था कोणी केली हो? त्यावेळी जटायू काका बोलतात, देवा, अहो देवा, एक वाक्य सांगू. अहो तुमचे पिताश्री दशरथ राजा, ते दशरथ राजा गेल्यानंतर तुम्ही त्यांना अखेरचं पाणी पाजण्याकरता सुद्धा तिथे नव्हता. आज तुम्ही माझ्या मरण प्रसंगाला दर्शन देण्याकरता आलाय. अहो यापेक्षा या भक्ताची दुसरी काय इच्छा असणार आहे? माझी दुसरी काहीच इच्छा नाही.
मग मात्र रामराया हट्ट करतात. मग जटायू काका बोलतात, देवा हे बघा मला काही नकोय, आणि जरी द्यायचंच असेल तर अखेरचं जल द्या, शेवटचं पाणी द्या. म्हटल्यानंतर रामराया भात्यातला बाण काढतात, धनुष्याला जोडतात, प्रत्येंची ओढतात. तो बाण सर्र किरण जाऊन ज्या ठिकाणी लागतो ते नाशिकच्या पलीकडे आपण सर्वजण त्याला सर्व तीर्थ असं म्हणतात बरं का. रामराया तेथील पाणी आणतात, जटायू काकांना पाणी पाजतात, आणि जटायू काका पाणी पिल्यानंतर रामराया त्या जटायू काकांना दुसरा प्रश्न करतात. अहो जटायू काका, रक्ताच्या थरळ्यामध्ये नहालेले असताना, अहो छिन्न विछिन्न अवस्था झालेली असताना मला सांगा, रावणाने तुम्हाला इतका त्रास दिला तरी सुद्धा तुम्ही आतापर्यंत कशामुळे जिवंत राहिला बरं का? अजून तुम्ही कशासाठी राहिला? त्यावेळी त्या जटायू काकांनी गोड उत्तर दिलं बरं का. जटायू काका बोलतात, देवा अहो मी आतापर्यंत जगत होतो ते फक्त आणि फक्त तुमच्या दर्शनाकरता जगत होतो बरं का. पण आता तुमचं दर्शन झालंय, आता मात्र माझी इथं राहण्याची थोडी सुद्धा इच्छा नाही. आपण रोज म्हणतो, पाहिन श्रीमुख आवडीने. तुमचं श्रीमुख आवडीने पाहिलंय, आता मात्र माझी राहण्याची थोडी सुद्धा इच्छा नाही. दृष्टांत संपला. पुढे बसलेल्या सगळ्या पुरुषांनी उत्तर द्या. तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. मला सांगा, आपण त्या जटायू काकांची पक्षांच्या दृष्टिकोनातून जात पाहिली तर जटायू काका कोण आहे? तो कोण आहेत? गिधाड बर का. कोण आहेत? मला एवढं सांगायचंय, रामायणाच्या कालावधीमध्ये एका सामान्य गिधडाला कळावं आपण फक्त देवाच्या दर्शनाकरता जगावं. आताच नाही सांगत, घ्या ओळखून विठ्ठल विठ्ठल. सिद्धांताचे 2-3 वाक्य सांगतो ऐका. आपण देवाला भेटण्याकरता जाणं बरं का, किंवा आपण देवाच्या दर्शनाकरता जाणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. पण त्या देवानं आपल्याला स्वतःहून दर्शन देणं हा मात्र भक्तीचा कळस आहे. आपण देवाकरता एकदा तरी रडणं भक्तीची पहिली पायरी आहे. पण त्या देवानं सुद्धा आपल्याकरता एकदा तरी रडणं हा मात्र भक्तीचा कळस आहे. शेवटचं वाक्य सांगतो, आपण देवाची पूजा करणं ही भक्तीची ABCD आहे बरं का. भक्तीची ABCD आहे. पण त्या देवानं एक ना एक दिवस स्वतःहून आपली पूजा करणं हा मात्र भक्तीचा कळस आहे, भक्तीचा शेवट आहे बरं का. आपण कुठे देव दर्शना करता गेलो तर तिथे देवाच्या पूजेचे दर ठरलेत, बरोबर का? बरोबर का? 5,000, 10,000, 15,000, 20,000. ऐका, ज्या देवाची पूजा आपण दरानं करतो तोच देव श्री क्षेत्र देहूमध्ये होऊन गेलेल्या तुकोबरांची पूजा मात्र आदराने करतो बरं का. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपी केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग मात्र महाराजांना विचारलं, महाराज अहो मनुष्यानं देवाच्या दर्शनाकरता जगावं इथपर्यंत आम्हाला कळालं, अहो पण तो देव भेटेल तरी कसा? मग मात्र महाराज इथं जरा कडक बोलतात. महाराज म्हणतात, तुम्ही जर कोणालाही मोठं म्हणाल बर का, तुम्ही जर कोणालाही मोठं म्हणाल तर तो देव कधीच भेटणार नाही. कस काय भेटणार नाही? आमच्या गुरुजींचं वाक्य सांगतो, संतांच्या दृष्टीनं कोण मोठा आणि मनुष्याच्या दृष्टीनं कोण मोठा? ऐका बरं. आपल्या दृष्टीनं तो मोठा ज्याच्या खिशामध्ये भरपूर नोटा, ज्याचा व्यापार चालतो खोटा, ज्याच्या धंद्यात येत नाही कधीच तोटा, त्याला आपण म्हणतो मोठा. किंवा आमचे गुरुजी दुसरी अशी एक व्याख्या करतात, ACच्या गाडीमध्ये फिरणं. ऐका,
एसीच्या गाडीमध्ये फिरणं, 1000 रुपये मीटरच्या अंगावरती कपडे घालणं, 1.5 लाखाचे आयफोन सारखे मोबाईल वापरणं आणि 1 कोटीच्या बंगल्यात राहणं, हे जर मोठेपणाचं गमक असतं ना, तर आज तुमच्या आणि आमच्या घरामध्ये संतांच्या देवाच्या फोटोऐवजी मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि टाटा बिर्ला यांचेच फोटो लागले असते. आपण संतांची आरती करण्यापेक्षा त्यांचीच आरती करत बसलो असतो. जय देव जय देव जय मुकेश अंबानी, तुमच्याकडे पैसा येतो पाण्यावानी, कशी वर्णावी तुमची कहाणी. काय टाळ्या वाजवताय का? आरती चालली आहे देवाची. किती सावध लोक बसलेत, खुशाल टाळ्या वाजवताय. पण ऐका, संत जरा कडक बोलतात, करारी भाषेमध्ये बोलतात. नवे नवे संतांची भाषा थोडी लागणार आहे. मुळामध्ये तुकोबरायांचा अवतारच पाखंड्यांचं खंडन करणार आहे. ते तुकोबराया बोलतात, तुम्ही ज्याला मोठं म्हणाल त्याला मी मोठं म्हणायला तयार नाही. का? कारण किती मोठा असला त्याच्या जीवनामध्ये भजनच नसेल तर त्याचं ते मोठेपण काय कामाचं. महाराज म्हणतात काय, त्याच्या मोठेपणाला जाळायचे काय. काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे ते भजन प्रमाण. आता भजनाचा विषय आलाय म्हणून सांगतो. रामायणाच्या कालावधीमध्ये कोणीतरी हनुमंतरायांना प्रश्न केला की हनुमंतराया, अहो तुमच्या मालकाची ज्याच्या बरोबर भांडणं होती त्याच्या मनगटाला मनगट लावून भांडणं करावी का खुशाल घर जाळाजाळी करावी. आहे का नाही? काय हनुमंतराय एक घर जाळून थांबलेत का हो? आखी लंका नगरी जाळली आणि नुसती लंका जाळून थांबले नाहीत, तर ती लंका ज्या मालकाचे त्या बाबाची दाढी सुद्धा ठेवली नाही. दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबळी महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळे, दाढी रावणाची जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंतरायांना म्हणून तुम्ही कधी निरीक्षण करा, कृत, त्रेता, द्वापर आणि कली यामध्ये होऊन गेलेल्या एकाही साधूने हनुमंतरायांना शाबासकी दिली नाही. पण श्री क्षेत्र देहू मध्ये होऊन गेलेल्या तुकोबरायांनी मात्र हनुमंतरायांची एकांतात गाठ घेतली आणि ते तुकोबराया हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता थँक्यू, अशीच घर जाळाजाळी करत जाळी आली जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंतराया तुकोबराय हनुमंतरायांना धन्यता देत आहेत, तरी सुद्धा तुकोबराय विचारतात, अहो हनुमंतराया, तुम्हाला हे जाळाजाळीची कामे करणं शोभतंय का? तुम्ही असं का केलं? का केलं म्हटल्यानंतर त्या हनुमंतरायांनी उत्तर दिलं बरं का. शेवटी ते हनुमंतराय आहेत. हनुमंतरायांचं वर्णन एका श्लोकामध्ये, मनोजवम
मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. किंवा आमचे गुरुजी दुसरी व्याख्या अशी करतात, ज्यांचं कशानंच केलं जात नाही अनुमान त्यांना म्हणतात हनुमान. किंवा रामरायांच्या चरित्रामध्ये जर हनुमंतरायांचं चरित्र गाळलं ना, खाली फक्त गाळच शिल्लक राहतं. हे हनुमंतराय आहेत. म्हणून त्या हनुमंतरायांनी उत्तर दिलं, महाराज मला तुम्ही सांगा, लंका नगरी सोन्याचे, पण सोन्याच्या लंकेमध्ये कधी एकादशीच्या दिवशी सुद्धा भजन घडलं नाही. आणि त्या लंकेचा मालक रावण, आहो तो तर ब्राह्मण आहे, पण उभ्या आयुष्यामध्ये त्याने कधी माझ्या रामरायांचं नाव घेतलं नाही. म्हणून लंकाही ठेवली नाही आणि त्या रावणाची दाढी सुद्धा ठेवली नाही. म्हणून संत एका ठिकाणी म्हणतात, भाग्यवंताच्याच घरी भजन आणि कीर्तन घडतं. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन पूजन भजन कीर्तन. बर का, ऐका. आणि जर भजन करत नसेल ना, तर कबीर महाराज आहेत ना, त्यांच्या दोह्यामध्ये असं बोलतायत, ऐका. पंख नसलेला पक्षी काय कामाचा, ऐका. पंख नसलेला पक्षी काय कामाचा, दात नसलेला हत्ती काय कामाचा, पाणी नसलेली विहीर, फळ नसलेलं झाड, आणि याच्या पुढचं बोलतो, एखाद्या सप्ताहाच्या उपयोगी नाही असा मनुष्य काय कामाचा. ऐका. आणि जर भजन करत नसेल तर कबीर महाराज बोलतात, पंची पंख बिना हाती दंत बिना, नारे पुरुष बिना सुमिरन करले, पोत पिता बिना कूप निरा बिना, जैसे तरबर फल बिना बिना, तैसा पुरुष हरिनाम बिना सुमिरन करले. सगळ्यांनी भजन करा. नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण
थोडंसं भजन केलंय. आता पुढे जाऊ. ऐका, जो भजन करत नाही ना, कबीर महाराज त्यांना सावध करतायत. म्हणून ऐका, आपल्या जीवनामध्ये भजनानंतर हे दोन पैकी एक लाभ झाला पाहिजे. कुठला माहितीये? एक तर आपल्याला भगवंताचं दर्शन घडलं पाहिजे किंवा संतांचं तरी दर्शन घडलंच पाहिजे, बर का. पण या दोन्हीमध्ये एक गोष्ट अशी आहे, आपल्याला देव भेटला तर संत भेटतील, संत भेटतील, बर का, याची जाणीव देता येत नाही. पण जर संत भेटले तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही, बर का. म्हणून तुकोबराय त्यांच्या जीवनातला असाच एक गोड प्रसंग सांगतायत की मी सापडलेल्या वाटेने गंगा स्नानाला जात होतो आणि जात असताना काय माझ्या जन्माचं भाग्य उदयाला आलं आणि मला माझे गुरु बाबाजी चैतन्य भेटले आणि त्यांनी मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि नंतर मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो आणि त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. मग मात्र तुकोबराया त्या प्रसंगाला जे बोलले त्याचं वर्णन आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जन्मा आलो त्याचे, 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 आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे. आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, हो आज फळ झाले साचे, 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 आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले साचे, 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 तुम्ही सांभाळिले. जन्मा आलो त्याचे, आज फळ झाले साचे, 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 झाले झाले झाले. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. महाराज म्हणतात मी जन्माला आलो आणि त्याचं सार्थक झालं, बरं का. म्हणजे त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं. ऐका, इथं प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. ऐका बरं, इथं प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. फक्त देव असा आहे त्याला जन्माला आणावं लागतं, बरं का. वेगे आणावा तो हरी, मज दिना ते तरी. आणि याला रूपा बळे
कशा करता भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारे. दुसऱ्या क्रमांकाला इथं संत जन्माला येतात कशा करता. एक वाक्य सांगतो बरं का. आमचे गुरुजी म्हणतात कुत्र्याला कधी गाडीची गती सहन होत नाही. कुत्र्याला कधी गाडीची गती सहन होत नाही. म्हणून तुम्ही केव्हाही पहा एखाद्या रस्त्यावरून एखादं वाहन निघालं, एखादं कुत्र त्या वाहनाच्या मागं लागतं आणि ओरट्याकडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतं. पुढे कधी जात नाही बरं का. ऐका, म्हणजेच कुत्र्याला कधी गाडीची गती सहन होत नाही. संसारिकाला कधी शेजाऱ्याची प्रगती बघवत नाही. बरोबर आहे का. खरं आहे का. मला यातला अनुभव नाही म्हणून सांगतोय बरं का. ऐका, एकदा काय झालं तर एका मनुष्याचं पोट दुखू लागलं आणि पोट दुखत असताना तो मनुष्य डॉक्टरांच्याकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला अहो डॉक्टर माझ्या पोटात खूप दुखतंय. डॉक्टर म्हणाले तुम्ही काही गोड पदार्थ जास्त खाल्लाय काय. तो म्हणाले नाही. ते म्हणाले नाही. मग मात्र डॉक्टर म्हणाले तुम्ही काय जड वस्तू उचलली काय. ते म्हणाले नाही. असं म्हटल्यानंतर शेवटी डॉक्टर म्हणाले, डॉक्टर कंटाळले, डॉक्टर म्हणाले मग तुमच्या पोटात दुखण्याचं नेमकं कारण काय. त्यावेळी तो माणूस म्हणाला माझ्या पोटात दुखण्याचं कारण एकच आहे. माझ्या शेजाऱ्यानं माझ्यापेक्षा मोठा बंगला बांधला, त्याच्या मुलाला नोकरी लागली बर का, आणि आमच्यापेक्षा त्यांचा ऊस कोरेगावच्या कारखान्यात जास्त भरला. बरोबर का. का तुम्हाला कुठं जवळ आहे. अजिंक्य तारा काय आम्हाला कोरेगावचंच ओळखीचं आहे. ऐका बर का. संसारिकाला कधी शेजाऱ्याची प्रगती बघवत नाही आणि संतांना सामान्याची अधोगती कधी बघवत नाही. म्हणून ते संत इथं उपकार करण्याकरता जन्माला येतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत उपकार करण्याकरता जन्माला येतात म्हणून त्या संतांना दयानिधी संत असं म्हटलेलं आहे. दयानिधी संत ते. या जगामध्ये दया फक्त तिघांच्या जवळ आहे. पहिल्या क्रमांकाला दया हे देवाच्या जवळ आहे, दुसऱ्या क्रमांकाला दया हे संतांच्या जवळ आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला दया ही महिलांकडे. महिलांकडे दया कशी काय थोडक्यात सांगतो. स्त्रिया ह्या नदीचं काम करतात बरं का. नदी काय करते हो. नदी पापी माणसाचं पाप घालवते. तसं यांच्या वाट्याला आलेला नवरा, यांच्या वाट्याला आलेला पतिराज, यांच्या वाट्याला आलेलं बिराड, यांच्या वाट्याला आलेले मिस्टर. ऐका अजून एखादा शब्द इकडे. हे कसे जरी असले तरी ह्या त्यांचा संसार शेवटपर्यंत कडेला नेतात बर का. आमचे गुरुजी आता संसाराचा विषय आला म्हणून एकच वाक्य सांगतो. आमचे गुरुजी वाक्य सांगतात बर का महाराज. माणसानं रडायची तयारी ठेवावी आणि मगच संसारामध्ये प्रवेश करावा बर का. एक स्त्री आपल्या पतिराजाला काय म्हणते सांगू का. ऐका, आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली. ऐका, आपल्या लग्नाला 20 वर्ष झाली. तुमच्या संसारात इतके कष्ट केले, इतके कष्ट केले की हाडाचे, रक्ताचं, रातीचा सगळं तुमचं पाठच आहे. मला कशाला बोलवले. ऐका, उगाच आलो आकलं जोर. ऐका, एवढं करून सुद्धा तुमच्या संसारात साधा फुटका मनी सुद्धा. ऐका, आणि म्हणून आपल्या पतिराजाला सगळ्या स्त्रिया या 3 पदव्या देतात बर का. पहिली पदवी आमच्या यांना काही कळत. मान्य करताय राव तुम्ही. ऐका, आमच्या यांना काही कळत. पण महाराज हे वाक्य मी सॉफ्ट केले. खरं वाक्य सांगू का. आमच्या यांना काडीची अक्कल. दुसरं वाक्य तुम्हाला माझी किंमत कळणार. तिसरी पदवी दुसरे करून बघा मग माझी किंमत कळेल. म्हणजे त्या काय परवानगी देत नसतात. भानगडीत पडू नका. परवानगी नसतात देत. ऐका, 3 पदव्या देतात बरं का. आणि 4थी पदवी किती शांत बसून ऐकताय जसं काय रामायणातली कथा चालू आहे. ऐका,
स्त्रिया या नदीचं काम करतात विषयाकडे उभं. नदी पापी माणसाचं पाप घालवते, तसं या संसार कडेला नेतात. म्हणून जगामध्ये जेवढ्या काय नद्या आहेत सगळ्या नद्यांना नावं ही स्त्रियांची आहेत. मला तुम्ही सांगा, गंगा नाव कोणाचं? बोला ना. झोपली की काय? स्त्रीचं. नर्मदा, यमुना, गोदावरी, आळंदीतील इंद्रायणी, चंद्रभागा, जवळजवळ सगळ्या नद्यांना नावं ही स्त्रियांची आहेत. मग आता पुरुष म्हणतील, महाराज आपली नावं कशाला सांगतो? आपली नावं वड्याला. बिरोबाचा वडा, महादेवाचा नाला, आपली नावं वड्याला आणि नाल्याला. का हो? आपला पराक्रमच तेवढा आहे. विठाला बरं. ऐका, तिसऱ्या क्रमांकाला दया ही महिलांकडे. ऐका, दुसऱ्या क्रमांकाला इथं संत जन्माला येतात. कशा करता? उपकार करण्याकरता. आणि तिसऱ्या क्रमांकाला तुम्हा आम्हा सामान्य जीवाला इथं जन्माला यावंच लागतं. कशा करता? नाथ बाबा बोलतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपण केलेलं कर्म भोगण्याकरता इथं प्रत्येकालाच जन्माला यावंच लागतं, बरं का. आणि ते कर्म आपण ज्या इंद्रियाने करतो ते त्या इंद्रियाला सुद्धा भोगावंच लागतं. समोर बसलेले, तुझं नाव काय बाळा? नाव नाव माईक देऊ. नाव काय? अथर्व. अच्छा ठीक आहे, अथर्व. आणि अथर्वच्या मागचा शिवांश. अथर्व आणि शिवांश, बरं का महाराज. नेहमीप्रमाणे दोन्ही बाळांना मी काही 4 वाक्य सांगणार आहे. आणि जर ती 4 वाक्य त्यांनी कीर्तन संपल्या आहे अशी माझ्या कानात येऊन थुंकली, सांगितली, तर त्यांना आपल्या सर्वांच्या लाडक्या चोपदारांच्याकडून 500 रुपये दक्षिणा. महाराज नेहमी मोठी माणसं गाठावी. ऐका, वाक्य ऐका. घर बांधेपर्यंत इंजिनियरच ऐकावं. ऐका, घर बांधेपर्यंत इंजिनियरच ऐकावं. रोग जायेपर्यंत डॉक्टरच ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत वारे वा, खुशाल माझ्या तोंडावर म्हणताय कीर्तन संपेपर्यंतच ऐकावं. ऐका, सोल पिवराम दिलाय. घर बांधेपर्यंत इंजिनियरच ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरच ऐकावं, केस मिटेपर्यंत. आपण ते कर्म मागच्या जन्मामध्ये जरी केलं तरी ते भोगायला इथं जन्माला यावंच लागतात. तुम्ही म्हणाल कर्म तर केलं मागच्या जन्मामध्ये आणि ते भोगायला इथं कशाला जन्माला यावं लागेल? एक उदाहरण देतो. कधी चाणक्य नीती वाचली असेल ना, तर त्या चाणक्य नीतीमध्ये असा एक गोड श्लोक आलाय महाराज. चाणक्य बोलताय की किती मोठ्या गायांच्या कळपामध्ये एखाद्या जर देशी गायचं वासरू सोडलं ना, तर ते वासरू धावत पळत जातं आणि आपल्या आईच्या शेजारी जाऊन उभं राहतं. बरोबर आपल्या आईच्या शेजारी जाऊन उभं राहतं. पण त्याकरता देशी गायचंच असावं. जर्शीचं चालत आणि म्हशीचं तर अजिबातच नाही चालत. म्हशीच्या वासराला काय म्हणतात हो? काय म्हणतात? रेडाक, रेडकू. बर का, रेडकू इतकं पराक्रमी असतं. पहिल्यांदा सातारी शब्दात बोलू का, सातारी भाषेत, पहिल्यांदा सोडणाऱ्या मालकाला दुम असतं. मालकाने लात मारली की दुसऱ्या म्हशीकडे जातं, तिने लात मारली की तिसऱ्या म्हशीकडे जातं. महाराजाच्या पुढचं बोलतो, अशा बऱ्याच जणांच्या लाता खात खात बरीच माणसं सप्ताकडे येतात, त्यातलं तुम्ही नाही बर का. ऐका, आणि जी म्हैस त्याला लात मारत नाही त्याला वाटतं हीच आपली आई आहे. रेडकू काय सामान्य असेल का? ऐका, देशी गाईचं वासरू आहे. हजारो गायींच्या कळपामध्ये जरी सोडलं तरी बरोबर आपल्या आईच्या शेजारी जाऊन उभं राहतं. अगदी तसंच आपण मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म या जन्मामध्ये आपल्या शेजारी येऊन उभं राहतं. आता डाव्या बाजूला का उजव्या बाजूला हे नाही सांगत बसत.
सांगतो ऐका. आपल्या शेजारी येऊन उभं राहतं आणि आपल्याला म्हणतं जय हरी. आहे का आपली मागच्या जन्माची ओळख? श्लोक सांगतो. यथा देनुम सहस्रेषु वत्सा विंद्यते मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. ऐका, कर्म मागच्या जन्मामध्ये केलं ते भोगायला इथं जन्माला यावंच लागतं. विठाला विठाला मग मात्र महाराज म्हणतात मी जन्माला आलो आणि त्याचं सार्थक झालं. कसं काय? कारण त्या संतांनी मला सांभाळलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भयनीर साने करते, भयनीर साने करते, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भयनीर साने करते, भयनीर साने करते, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. भयनीर साने करते, भयनीर साने करते, भयनीर साने करते, तुम्ही सांभाळिले संती, भयनीर साने करते, भयनीर साने करते, भयनीर साने करते, भयनीर साने करते. टाळ्या वाजवा जोरात टाळ्या. महाराज खरं सांगतो असं वाटतं की चाल थांबूच नाही, पण वेळेची चाल पुढे जात असल्यामुळं आपण विठोबा रखमाईचं भजन करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. कशामुळं? पावसामुळं. पण 2 मिनिटाकरता सगळ्या पुरुषांनी बरं का, सगळ्या पुरुषांनी 2 मिनिटाकरता आपले दोन्ही हात वर घ्या. ताट निलगिरीच्या झाडावाने. स्त्रियांनी हात खाली घ्या. घ्यावर राहू दे 4 वाजेपर्यंत. घ्यावर सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ताळकरी हात. विठोबा रखुमाई,
घ्या की. हे काय सांगायला लागतंय होय? बर का महाराज, निम्म्या भजनातच बऱ्याच लोकांनी हात वर केला आणि मला टाटा केला. ऐका, 11 वाजलेले आहेत बरं का, पण माझी शेवटची इच्छा अशी आहे, सगळ्या टाळकऱ्यांनी स्टेजवर असणाऱ्यांनी भजन केलं बरं का, पण एकदा समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांच्याकडून भजन करून घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणार, तो माझा हक्क आहे. ऐका, सगळ्यांनी भजन करायचंय, पहिल्यांदा पुरुषांनी आणि मग स्त्रियांनी. त्याच्या आधी 1-2 वाक्य सांगतो बरं का महाराज. आमचे गुरुजी म्हणतात, देवानं स्त्रियांना कंठ दिलाय. ऐका, देवानं स्त्रियांना कंठ दिलाय आणि देवानं पुरुषाला नरड दिलंय. स्त्रीचा आवाज म्हणजे मुंगीची रांग आणि पुरुषांचा आवाज म्हणजे मुगळ्यांच्या रांगा. तुमचं एवढं वर्णन केलं, मला तोंडावर पाडू नका म्हणजे झालं. ऐका, पुरुषांनी सगळ्यांनी भजन करायचं बरं का. विठाई माऊली विठाई माऊली, विठाई माऊली विठाई माऊली, विठाई माऊली. इजलं शब्दामध्ये इजलं. तुमचे वारे नेट भजन करा. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही, वाह एवढं वर्णन केलं, तोंडावर आपटलं, सुंदर भजन केलं. पुरुषांनी सुद्धा सुंदर केलं, कारण मी सुद्धा पुरुष आहे म्हणून मी तुमच्या पालच्या तुम्ही सुद्धा सुंदर केलं म्हणून सगळ्या एकदा जोरदार टाळ्या. संप्रदाय निर्माण अनुसरून झालेली कीर्तन सेवा भगवान श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय, सद्गुरु जोग महाराज आणि श्री गणपती बाप्पांच्या चरणी सेवा समर्पित करतो बरं का. आम्हा सर्व श्री ज्ञान गुरुकुळातील सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य हरिभक्ती परायण सुरेशजी महाराज सूळ यांच्या चरणी साष्टांग दंडवत घेतो. आणि तुम्ही सर्व श्रोते वर्ग 2 तास शांत चित्ताने माझं कीर्तन श्रवण केलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सगळे टाळकरी असतील आणि दोन्ही माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आनंदीतून आलेले दोन्ही गायक असतील, जोरात टाळ्या वाजवा एकदा. महाराज मी खरं सांगतो, कोणासाठी टाळ्या वाजवायला लावत नाही बरं का, पण खरंच वर्णन करावं तेवढं कमी. पकवाज पण तयार आहे बरं का, सुंदर पकवाज वादन केलं बरं का, तुमचे आभार मानतो. आपले चोपदार असतील, असू द्या, चोपदार असतील, आपले विनेकरी असतील आणि सुंदर अशी आपल्याच गावातली सुंदर सिस्टम लावणारे बरं का वक्रतुंड आशिष भैया यांची सुंदर अशी सिस्टीम आहे बघा, मनापासून आभार मानतो तुमचे. अशी सिस्टीम कोणालाही उपलब्ध होत नाही महाराज.
जातं पॅक होतं जाय बरं का. सगळ्यांचे आभार मानतो बरं का. आपले पेटी वाजवणारा भैया असेल, माझा गुरुबंधू असेल, त्याचे आभार मानतो. सगळेच तरुण मंडळ असेल, काय असेल, सगळ्यांचे आभार मानतो. आपले कॅमेरामॅन असतील, त्यांचे हात दुखायला लागले इकडे तिकडे फिरून, तरी सुद्धा बरं का. जय घोष त्यांचे, जय घोष चॅनलचे आहेत का. अच्छा, आभार मानतो. आणि आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज यांच्यासुद्धा चरणी साष्टांग दंडवत घेतो बरं का महाराज. बरं का. सुंदर असं चिंतन करतात, सुंदर कीर्तन करतात बरं का. अलीकडच्या परंपरेतले नाहीत ते, जुन्या परंपरेतून कीर्तन करतात. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि मला वाटते सेवा त्यांच्यामुळं किंवा ज्यांच्या कुणामुळं इथं उभं राहण्याची संधी मिळाली. खरं तर पत्रिका बघितली आणि पत्रिका बघितल्यानंतर सगळ्याच मोठ्या लोकांची नावं, एकटा बरं का, मी एकटा बारका घावलो मध्ये बरं का. आल्या आल्या त्यांना म्हटलं मला कशाला घातली मध्ये बरं का. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या कीर्तनकारांच्या मध्ये मला सेवा करण्याची संधी दिली. सर्वांचे आभार मानतो. आणि नेहमीप्रमाणे एक वाक्य सांगतो. आणि आमच्याबरोबर आलेले खरं तर ते गुरुकुळातील एका विद्यार्थ्याचे पालक आहेत बरं का. पण अगदी परिवारासारखं प्रेम करतात. नाना असतील, त्यांचे बंधू असतील, आणि आमचे गुरुबंधू आदित्य दादा असेल, सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही म्हणाला आपलं आपलं बघताय, तुमचे नाव घेतो. थांबा 2 मिनिट ऐका. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ऐका, ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव राहिलं ते महादेव. त्याच्या पुढे बोलू का. कर्ण बंद करून सुद्धा जे घरी झोपून कीर्तन ऐकतात ते महाआदिदेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम, 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 तुकाराम. हॅलो हॅलो. महाराजांची आज्ञा, दादांची आज्ञा, तर मी तरी का टाळू बरं का. त्यांची इच्छा आहे शिवाजी महाराजांचं एखादं गाणं म्हणावं बरं का. नेमकं आज लय मोठा दिवस आहे सगळ्यांसाठी. ऐका. शोध कुठार घाव कसार मीच स्वतःला पाहू कसार. या मावळातून मावळून तो कधीच गेला र. माझ्या राजा र, माझ्या शिवबार. श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी, पायाचे वाहन होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला र. माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी
शिवाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा मंगलमूर्ती विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले पुरे वेवा कोडे उत्तरी समापरत महाराज विचारी लाली कारण्या बोला समापरत का म्हणे ताने जरा बाया वैकी करा समापरत महाराज तुम्ही सीता रामकृष्ण हरी. आपल्या या चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 54. या 54व्या वर्षातल्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. वय अतिशय कमी आहे, पण कमी वयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरापर्यंत आपल्या गोड आवाजाच्या आधारावरती जे पोचलेत, आपल्या गोड आवाजानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांवरती जे अधिराज्य गाजवलं आहे, बऱ्याच टी व्ही चॅनलवरती बऱ्याच शोमध्ये बरेच पुरस्कार मिळवलेले आणि ज्ञानाई गुरुकुल अकलूज या वारकरी शिक्षण संस्थेतले बालकीर्तनगार हरिभक्तीपरायण सार्थकजी महाराज गायकवाड यांच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होती. अतिशय सुंदर आणि अतिशय गोड सेवा झाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. या कीर्तनाचं सौजन्य आपल्या गावचे सुपुत्र कैलासवासी भाऊसो ज्योतिराम पवार यांच्या सौजन्यानं श्रीयुत प्रकाश ज्योतिराम पवार यांच्यामार्फत होती. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करावा. आजच्या कीर्तनाचं सौजन्य श्री प्रकाश ज्योतिराम पवार यांच्यामार्फत होतं. त्यांनी महाराजांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आजचं प्रवचन श्री जयवंत राजाराम बागल यांचं अतिशय गोड प्रवचन आज झालं. त्याचबरोबर आजचा जागर खोजेवाडी गावचा आहे. आज सकाळची संत पंगत श्री विनायक मोहिते आणि हंबीराव काटकर आणि सायंकाळची संत पंगत श्री सुभाष दत्तू चव्हाण आणि श्री बाळासाहेब इंगळे यांची होती, बाळकृष्ण इंगळे यांची होती. त्याचबरोबर उद्याचं प्रवचन कुमारी यशस्वी रामदास चव्हाण यांचं प्रवचन होणार आहे. त्याचबरोबर उद्याचं कीर्तन अतिशय गोड वारकरी भूषण हरिभक्तीपरायण सुप्रियाताई साठे या ताईंचं अतिशय गोड कीर्तन होणार आहे. कीर्तन बरोबर वेळेत चालू होणार आहे. तेव्हा उद्याच्या कीर्तनाचा